नमस्कार मंडळी. कार्तिक अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान करणे, अन्नदान, वस्त्रदान आणि दीपदान करणे शुभ मानले जाते. 2025 मध्ये कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी गुरुवारी आलेली आहे. पितरांसाठी सेवा आणि विधी, पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि अन्य वस्तूंचे दान करणे पुण्यदायी मानले जाते. हे दान महादान म्हणून ओळखले जाते. दिवे लावणे म्हणजेच दीपदान हे देखील शुभ मानले जाते आणि या दिवशी ते केले जाते. तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात, जसे की लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो. येत्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा संपूर्णच महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि म्हणून या अमावस्येला सुद्धा एक विशेष महत्त्व दिले जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची, श्री गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानला जातो. अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी 9:43 होत आहे आणि अमावस्येची समाप्ती 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी 12:16 होत आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही आपल्याला 20 नोव्हेंबरला गुरुवारी साजरी करायची आहे. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम हे कमी होऊ लागतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते असे मानले जाते. तसेच जीवनातील सर्व त्रास हे दूर होतात. परंतु आता सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू त्रास हा नष्ट होईल, प्रखर पितृदोष हा दूर होईल, कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा हा एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पितरांचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. कार्तिक अमावस्येच्या दिवशी नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो, फळप्राप्ती होत असते. या स्नानाने आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी गंगेचे पाणी हे अमृत बनलेले असते आणि यामुळे या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी हे स्नान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच प्रखर पितृदोष हा दूर होतो. या स्नानाने व्यक्ती सर्व दुःखातून मुक्त होतो, सर्व संकट हे देखील दूर होतात आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल, नदी असेल, तर तिथे जाऊन तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते अवश्य करायचं आहे. आता ज्यांना पवित्र नद्यावरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही, त्यांनी घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू त्रास, पितृदोष, दारिद्र्य हे दूर होते. जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, त्या शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचण येत असेल, तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असेल, तर तुम्ही अमावस्येला आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकल्याने तुमच्या जीवनातील कोणताही शत्रू त्रास हा फक्त 2 दिवसात संपेल. तो तुमच्यासमोर येऊन गुडघे टेकवेल. तसेच ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो. तसेच या उपायाने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न हे येत नाही. तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी
सकाळी लवकर उठायचे आहे. हे जे स्नान आहे तर हे आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. कारण सर्व देवी देवता या ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात. आणि याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला सुद्धा त्याचं फळ जे आहे तर ते खूप अधिक पटीने मिळत असते. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे जे स्नान आहे तर हे सकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 6 पर्यंत करायचं आहे. या वेळेमध्ये हा ब्रह्ममुहूर्त असणार आहे आणि या वेळेमध्येच हे स्नान करण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आता ज्यांना शक्य नाही, म्हणजे सध्या थंडी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे शक्य नाही अशांनी 8 वाजेपर्यंत हे स्नान केले तरीही चालेल. किंवा जे अगदीच उशिरा स्नान करतात, उशिरा आंघोळ करतात, तर त्यांनीही हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्या ही गुरुवारी असणार आहे. हे स्नान आपल्याला गुरुवारी करायचं आहे. थोडेसे गंगाजल, त्याचबरोबर शत्रुत्रास नष्ट करण्यासाठी आपल्याला थोडेसे खडे मीठ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आता मीठ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला बुधवारी संध्याकाळी एका काचेच्या वाटीमध्ये खडे मीठ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीवरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 3 वेळा ते उतरवून घ्यायचे आहे. आणि यानंतर ही जी मिठाची वाटी आहे तर ही तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहे. जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर त्या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता. यानंतर गुरुवारी सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर अंथरुणामध्ये बसूनच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम या 2 पैकी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला. यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीचं पाणी घेताना जास्त कडकडीत किंवा एकदम थंड पाणी घेऊ नका. कोमट पाणी जे आहे तर ते आपल्याला आंघोळीसाठी वापरायचं आहे. आणि यानंतर आपण बुधवारच्या रात्री जे दक्षिण दिशेला खडे मीठ वाटीमध्ये ठेवलं होतं तर त्यातला चिमूटभर खडे मीठ हे तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. तर आपल्याला गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि खडे मीठ हे आंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. तसेच हळद ही शुभ मानली जाते आणि तिच्या वापरामुळे सकारात्मकता येते. आणि वेलची आंघोळीच्या पाण्यात आपल्याला वेलची पूड टाकल्याने नवग्रहांचे दोष कमी होतात आणि स्नान हे शुभ मानले जाते. पंचगव्य, काही धार्मिक परंपरेनुसार पंचगव्य पाण्यात टाकून आंघोळ करणे खूप शुभ मानले जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असल्यास गंगेच्या पाण्यात स्नान करावे. तर सध्या साध्या पाण्यात आपल्याला गंगाजल मिसळून स्नान तुम्ही करू शकता. आपल्याला 1 चमचाभर गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आता तुमच्याकडे पवित्र गंगेचं किंवा पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. नसेल तर जिथे कुठे तुम्हाला पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला 30 रुपयांना 1 गंगाजलची बॉटल मिळते, तर ती तुम्हाला आणायची आहे. आणि त्यातील तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आणि यानंतर या पाण्याने आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याला गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु कुरु हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. स्क्रीनवरती हा मंत्र तुम्हाला दिलेला आहे. त्या मंत्राचा पठण करून तुम्हाला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आंघोळीच्या वेळी या मंत्राचं पठण केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे.
आणि यामुळेच मनुष्याचे शरीर आत्मा शुद्ध राहतात. या स्नानाने निरोगी आयुष्य मिळते. तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते. प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.